फास्ट न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत। आपण पाहूया महत्त्वाची बातमी। अतिवृष्टीने आणि पूर परिस्थितीमुळे बीडच्या शिरूर तालुक्यातील सिंधफणा नदीकाठच्या कोळवाडी, ढोकवड, टेंभुर्णी, शिरूर कसार येथील जिल्हा परिषद शाळांच्या वर्गखोल्याचे मोठे नुकसान झाले होते। विद्यार्थ्यांचे अडचण लक्षात घेऊन निरंजन सेवाभावी संस्थेच्या वतीने वर्गखोल्यांची दुरुस्ती व नव्याने बांधकाम करून देण्यात आले आहे। आज जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जतीन रहमान यांच्या हस्ते वर्गखोल्यांचे लोकार्पण करण्यात आले। यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी, शिक्षक, गावकरी मंडळी उपस्थित होते। अतिवृष्टी आणि पावसामुळे चिंधफांडीचे पाणी शाळेमध्ये शिरले। विद्यार्थ्यांना सुरक्षित बाहेर काढले होते। वर्गामध्ये गुडघाभर पाणी होते। वर्गखोल्या पत्रे कळत होते तर भिंतींना देखील कडी गेले होते। निरंजन सेवाभावी संस्थेच्या वतीने आम्हाला चांगल्या वर्गखोल्या बांधून दिल्यामुळे आमचा प्रश्न मिटला आहे, अशा भावना शाळेच्या मुख्याध्यापिका यांनी व्यक्त केल्या। जेव्हा पूर आलेला होता तेव्हा खरोखरच खूप भयानक अशी परिस्थिती झालेली होती। संपूर्ण गावामध्ये सगळं पाणीच पाणी झालेलं होतं आणि शाळेतही प्रत्येक वर्गखोलीमध्ये वरून पत्र्यातून तर गळतच होतं, पण प्रत्येक म्हणजे दारातून सुद्धा पाणी जाऊन जवळजवळ गुडघ्यापर्यंत पाणी अशी शाळेची परिस्थिती झालेली होती। त्यामुळं विद्यार्थ्यांना त्यावेळेस आपण सुरक्षित ठिकाणी म्हणजे शाळेत न बोलवता सुरक्षित ठिकाणी असं घरीच थांबण्याला म्हणजे हे केलं होतं। आणि आता जर सध्या आपण पाहिलं तर या निरंजन सेवाभावी संस्थेमार्फत आपले जे शालेय खोल्यांची दुरुस्ती वगैरे झालेली आहे, तर ते खरंच म्हणजे स्तुत्य असा उपक्रम आहे आणि त्यामुळे आमच्या विद्यार्थ्यांची चांगल्या प्रकारे सोय झालेली आहे। वृत्तपत्र आणि दूरचित्रवाहिनीच्या बातम्यांवरून पुराची भीषणता लक्षात येत होती। त्यावेळी आम्ही पूरपरिस्थांना तातडीची मदत म्हणून किराणा किट, कपडे दिले होते। मात्र विद्यार्थ्यांची शालेय अडचण लक्षात घेऊन वर्गखोल्या बांधून दिल्या आहेत। यासाठी तब्बल 15 लाख रुपये खर्च आला, असं निरंजन सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष जयेश कासट यांनी सांगितले। बीड जिल्ह्यात अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे अनेक शाळा बाधित झालेल्या होत्या। शासनाच्या त्याही दुरुस्तीचे काम सुरू आहे, तर नव्याने काही शाळा बनवले जात आहेत। मात्र निरंजन सेवाभावी संस्थेच्या वतीने 3 वर्गखोल्या, अंगणवाडी आणि 4 गावातील जिल्हा परिषद शाळांना अर्थसहाय्य केले। त्यामुळे इतरांना देखील विनंती आहे की अशा सकारात्मक कामात हातभार लावावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जतीन रहमान यांनी सांगितले। निरंजन सेवाभावी संस्था त्यांच्या बेकाट इंडस्ट्रीज म्हणून एक जर्मन कंपनी आहे, त्यांच्या CSR निधी त्यांच्यामार्फत आपल्याला मिळालेला आहे। कोळवाडी ग्रामपंचायतीला कोळवाडी ग्रामपंचायतीच्या 3 वर्गखोल्या आणि 1 अंगणवाडी सेंटर त्यांनी बांधून आपल्याला दिलेले आहेत। आज रोजी मी त्याचं उद्घाटन केलेलं आहे आणि बाकी सर्व लोकांना सुद्धा आवाहन करतो, आपल्या एक मोठो आहेत मिनिमम गव्हर्नमेंट मॅक्सिमम गव्हर्नन्स, त्याच्यासाठी म्हणजे माननीय प्रधानमंत्री सुद्धा त्याच्याबद्दल बोललेले होते। सो मिनिमम गव्हर्नमेंट म्हणजे जास्त प्रायव्हेट पार्टिसिपेशन त्याच्यामध्ये अपेक्षित आहेत। सो ह्या केस त्याचं एक उत्तम उदाहरण आहेत। मॅक्सिमम प्रायव्हेट पार्टिसिपेशन कशा पद्धतीने होईल त्याचे एक उत्तम उदाहरण आहे आणि याच्याबद्दल मी त्यांना कौतुक करतो आणि त्यांना मनापासून धन्यवाद देतो।